90च्या दशकातलं एक आंदोलन त्यावेळी फार गाजलं होतं. अहिल्यानगरच्या राहुरीत राज्यातील महत्त्वाचं असं महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे. त्या विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू दत्ताजीराव साळुंके यांच्यावर बरेच आरोप होत होते. विद्यापीठात आधीच राजकारण जोरात सुरू होतं. शेतकऱ्यांच्या हितासाठी म्हणावं असं संशोधन होत नव्हतं. तेव्हाचे मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले यांनी तर चारही कृषी विद्यापीठं बंद करावी असा विचार बोलून दाखवला होता. त्यातच दत्ताजीराव साळुंकेंनी महत्त्वाच्या पदांवर वादग्रस्त नियुक्त्या केल्या होत्या. ज्यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली होती अशा माजी कुलगुरूंना त्यांनी सल्लागारपदी नेमल्याने विद्यार्थ्यांच्या मनात आणखी संताप वाढला होता. चार कृषी विद्यापीठे आणि त्यातून होणारे संशोधन हे सगळ्यांच्याच रडारवर आले होते. अशात साळुंकेंनी घेतलेल्या निर्णयाला विरोध म्हणून एक यशस्वी आंदोलन झालं होतं. कुलगुरू हटाव ही आंदोलनकर्त्यांची मागणी यशस्वी झाली आणि दत्ताजीराव साळुंकेंना कुलगुरू पदावरून दूर केले होतं. आंदोलन कृषी विद्यापीठाशी संबंधित होतं, पण याचं नेतृत्व मात्र एका डॉक्टर तरुणाने केलेलं होतं. या तरुणाने त्यावेळी अनेक आंदोलनाच्या माध्यमातून राज्यभर दबदबा निर्माण केला होता. आंदोलनाची आणि विषयांची व्याप्ती देखील बरीच मोठी होती. एक आंदोलन तर अहिल्यानगर जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातील शेडगाव नावाच्या गावात केलं होतं. 1977 साली हे आंदोलन झालं. दलित समाजातील लोकांना दत्त मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी ते आंदोलन होतं. त्याच्या पुढच्याच वर्षी मराठवाडा विकास आंदोलन उभं राहिलं होतं. अशी कितीतरी आंदोलने होती जी लोकांच्या हिताची जपवणूक करण्यासाठी केली होती. आणि अशा सगळ्या आंदोलनाचं नेतृत्व ज्या तरुणाकडे होतं ते डॉक्टर कुमार सप्तऋषी आज आपल्यातून निघून गेलेत. ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते, युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉक्टर कुमार सप्तऋषी यांचं वयाच्या 85व्या वर्षी पुण्यात निधन झालंय. डॉक्टरांची संपूर्ण कारकीर्द पाहिल्यास कायम संघर्षाची भूमिका घेऊन अनेक आंदोलनाच्या माध्यमातून ते कार्यरत राहिले. 21 ऑगस्ट 1941 साली त्यांचा जन्म अहिल्यानगर जिल्ह्यातील खेड या गावी झाला. त्यांचे वडील पेशाने डॉक्टर होते. पुढे राशीन या गावी त्यांचं बालपण गेलं. तिथेच प्राथमिक शिक्षण झालं. त्यानंतर अहिल्यानगरला जिल्ह्याच्या ठिकाणी आणि पुढे पुण्यात SP कॉलेजला BSc त्यांनी पूर्ण केले. त्यानंतर BJ मेडिकल कॉलेजमधून MBBSचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर पूर्ण वेळ सामाजिक कार्यात त्यांनी स्वतःला झोकून दिलं. 1965 साली त्यांनी युथ ऑर्गनायझेशनची स्थापना केली. या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर त्यांनी बरीच आंदोलने केली. त्याचवेळी बिहारमध्ये मोठा दुष्काळ पडला होता. तिथल्या दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी डॉक्टरांनी पुढाकार घेतला. संघटनेतील तरुणांनी पडेल ते काम केलं. कुणी वेटर म्हणून काम केलं तर कुणी बूट पॉलिश करण्याचं काम केलं. या कामातून जमा झालेले पैसे त्यांनी दुष्काळग्रस्तांसाठी पाठवले. ही रक्कम थोडी थोडकी नव्हती. त्यावेळी म्हणजे 1965 साली तब्बल 26,000ची मदत त्यांनी केली. एवढ्यावर ते थांबले नाहीत. अनिल अवचड यांच्या मदतीने त्यांनी 2 महिने तिथे दवाखाना चालवला. कार्यकर्त्यांसाठी खानावळ चालवली. बिहारमधून आल्यानंतर ज्या संघटनेसाठी डॉक्टर ओळखले जायचे त्या संघटनेची स्थापना झाली. पुण्यात 100 तरुण तरुणींनी युवक क्रांती दलाची स्थापना केली. त्यानंतर प्रश्न शेतकऱ्यांचा असो, विद्यार्थ्यांचा असो की कामगारांचा, समाजातील सर्व घटकांच्या भल्यासाठी आंदोलनाचा मार्ग त्यांनी निवडला. स्त्री पुरुष समानता, जातीपातीतील विरोध, धर्मनिरपेक्षता आणि ग्रामीण शहरी अशी दरी मिटवणे या विषयांना प्राधान्य देऊन युवक क्रांती दल कार्यरत राहिलं. कुणाला एकदा अटक होते तर कुणाला 8-10 वेळा, पण डॉक्टरांच्या बाबतीतला विषय वेगळा होता. 35 वेळा वेगवेगळ्या आंदोलनात त्यांना अटक झाली होती. 1968च्या सप्टेंबर महिन्यात कामगारांनी संप पुकारला होता. शिवाजीनगर रेल्वे स्टेशनवर कामगारांच्या केंद्रीय संपाला पाठिंबा देण्यासाठी रेल्वे अडवली आणि पहिल्यांदा त्यांना अटक झाली. या घटनेनंतर डॉक्टरांच्या नेतृत्वाला अधिकच झळाळी मिळाली. त्याच काळात कोयना धरणाच्या भूकंपग्रस्तांना त्यांनी मदत केली. तसेच बाबा आमटेंच्या नेतृत्वाखाली सोमनाथच्या जंगलात 1,500 तरुणांची 15 दिवसांची श्रमसंस्कार छावणी संघटित केली. पुढे डॉक्टरांच्या जीवनाला कलाटणी देणारा काळ आला. खरं तर हा काळ एकूणच भारताच्या लोकशाहीला आव्हान देणारा काळ होता. पंतप्रधान इंदिरा गांधींनी आणीबाणीची घोषणा केली आणि JPंच्या नेतृत्वात देशभर आंदोलनास सुरुवात झाली. डॉक्टर कुमार सप्तऋषींनी आणीबाणीच्या पहिल्या 3 महिन्यात भूमिगत राहून कार्य केलं होतं. मात्र 2 ऑक्टोबर 1975 ते 26 जानेवारी 1977 या काळात त्यांना येरवाडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आलं. त्यावेळेचा जो अतिशय वादग्रस्त ठरलेला मिसा हा कायदा होता, त्या कायद्याचा वापर महाराष्ट्रात पहिल्यांदा डॉक्टरांसाठी करण्यात आला. याच कायद्याच्या आधारे त्यांना येरवाड्यात ठेवलं होतं. खरं तर कारागृहात राहिल्यावर अनेकांना जीवन असंही वाटू लागतं. मात्र डॉक्टरांनी तिथेही अनुभव समृद्ध होण्यावर लक्ष केंद्रित केलं. त्यांनी लिहिलेल्या आत्मचरित्राचे नाव देखील याच कारागृहातून ठेवले. येरवाडा विद्यापीठातील दिवस हे त्यांचं आत्मचरित्र बऱ्याच महत्त्वाच्या घटनांची माहिती करून देतं. डॉक्टर केवळ सामाजिक कार्याच्या माध्यमातून लोकांसाठी लढले नाहीत, त्यांनी सक्रिय राजकारणाच्या माध्यमातून देखील सभागृह गाजवले.
आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत तत्कालीन अहमदनगर शहरातून ते आमदार झाले. चंद्रशेखर यांचं नेतृत्व स्वीकारून त्यांनी जनता पक्षातर्फे नगरचं प्रतिनिधित्व केलं. विधानसभेनंतर त्यांनी पुण्यातून मुक्काम गावाकडे हलवला. कर्जत तालुक्यात ग्रामीण विकास केंद्र स्थापन करून नर्सरी, शेळीपालन, गोपालन, मत्स्यशेती, वनशेती असे प्रयोग केले. 1984 साली राशीनला लोकनायक जयप्रकाश नारायण माध्यमिक विद्यालय स्थापन केले. नगरमधून दोनदा त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली, मात्र त्यात त्यांना यश आलं नाही. त्यानंतरच्या काळात सत्याग्रही विचारधारा हे मासिक सुरू केले. भारतभर प्रवास करून लोकांना जोडले, त्यांच्यासोबत मैत्री केली. त्यामुळे देशभर त्यांचा मित्रपरिवार विखुरलेला दिसून येतो. आंदोलने आणि डॉक्टर कुमार सप्तऋषी हे एक जणू समीकरण होऊन बसलं होतं. एकदा तर त्यांनी पूर्वीच्या शंकराचार्याच्या विरोधात वादविवाद केला होता. त्याचं असं झालं होतं की शंकराचार्य निरंजन देव तीर्थ यांनी महाराष्ट्रातील दुष्काळ अस्पृश्यतेचं पालन करणं सोडून दिल्यामुळे पडलाय असं वक्तव्य केलेलं. या वक्तव्यावर वादविवाद करण्यासाठी त्यांनी आव्हान दिलं होतं. हे आव्हान डॉक्टर कुमार सप्तऋषींनी स्वीकारलं आणि देशभर त्याचे पडसाद उमटले होते. विज्ञानाचा आधार देत त्यांनी शंकराचार्यांनी प्रत्युत्तर दिलं होतं. याखेरीज बरीच आंदोलने होती जी विद्यार्थ्यांकरिता लढली गेली. राहुरी विद्यापीठाचे कुलगुरू हटाव आंदोलन, दलित विद्यार्थ्यांच्या मासिक शिष्यवृत्तीत वाढ करण्यासाठी आंदोलन, नामांतर लढ्यासाठी आंदोलन आणि तुरुंगवास अशी कित्येक आंदोलने त्यांनी केली. बहुतांश ठिकाणी आंदोलनाला यश मिळालं. SM जोशी, बाबा आमटे, जयप्रकाश नारायण, आचार्य दादा धर्माधिकारी, बाळासाहेब भारदे, विनायकराव कुलकर्णी आणि अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे अशा 7 जणांना त्यांनी आपलं गुरु मानलं होतं. त्यांच्याकडून प्रेरणा घेत त्यांनी युवक क्रांती दलाची वाटचाल सुरू ठेवली होती. नंतरच्या काळात त्यांनी ठिकठिकाणी फिरून प्रबोधन करत राहिले. तरुणांना गांधी विचारांकडे आकर्षित करण्यासाठी व्याख्याने आणि कार्यक्रम आयोजित करत राहिले. गांधी स्मारक निधीचं अध्यक्षपद त्यांनी स्वीकारलं आणि रचनात्मक कामातून संस्थेच्या कार्याला हातभार लावला. मागील काही काळात त्यांची प्रकृती अधिकच ढासळत गेली आणि काल त्यांची प्राणज्योत मालवली आहे. तरुणांच्या सोबत संवाद करत सतत लोकांच्यात असणारे डॉक्टर लोकांपासून दुरावले असंच म्हणता येईल. डॉक्टर कुमार सप्तऋषी यांना शिरस्ताकडून भावपूर्ण श्रद्धांजली.